आज आपण पुन्हा एकदा आपल्या गावी जात आहोत। हीच तर मजा आहे कोकणात जाताना हे सगळं बघण्याची। आई 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 असं वाटतं ना, असं बघतच राहावं। आणि आता आपण पोहोचलो आहोत काशेडी बोगद्याजवळ। आयु शिट, ॲक्सिडेंट आणि हा व्ह्यू दिसला असा म्हणून थांबलेलो। सो हेलो गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल ट्रॅव्हल विथ राणे। आय होप यू आर डूइंग वेल। सो आज आपण पुन्हा एकदा आपल्या गावी जात आहोत। आजची तारीख आहे 11 तारीख आहे आणि आपण संडे आज आणि आपण निघतोय गावासाठी। आणि ऑलरेडी आपण खूप लेट झालेलो आहोत। तुम्ही पाहू शकता टाइम झालाय 7:30 पावणे 8 होत आलेत आणि ऑलरेडी लेट आहे, कारण मला निघायचं होतं सकाळी 6 वाजता, पण थोडा लेट झोपलो काल रात्री। ऑफिसवरून काल रात्री थोडा लेट आलो म्हणून मग लेट झाला झोपायला पण रात्री। सो आता पूर्ण रेडी आहोत आपण, पूर्ण बॅग वगैरे तुम्ही पाहू शकता, हेल्मेट। आपल्यासोबत अजून एक माझा भाऊ येतो ओमकार, जो की तुम्ही माझ्या प्रिव्हियस व्लॉग्स मध्ये बघितला असाल। तर सगळं आपलं जॅकेट, हायड्रेशन बॅग, टेल बॅग, ग्लोव्ज वगैरे सगळं रेडी आहे। आता फक्त आपल्याला निघायचं खाली आणि हे माउंट करायचं पहिलं बॅग बाईकवर आणि मग फटाफट निघायचं। पहिला तर आपण जाऊया खाली, बिल्डिंग खाली। सो गाइस, इथे आता आपली बाईक पूर्ण रेडी झाली आहे, बॅग वगैरे बांधून तुम्ही पाहू शकता। हे बघा, पूर्ण बॅग वगैरे बांधून एक वेगळंच लुक येतो बाईकला, मस्त वाटतं ना। आता फक्त आता ओमकारची बाईक बांधायची, आपल्याला बॅग्स बांधायच्या त्याच्या। आता बघू आपण कसं बांधता येईल याच्यावर, कारण मला तरी आहे ना माझ्या बॅग्सला आहे ना, हे बघा हे स्ट्रॅप्स वगैरे आहेत हे बघा। आणि ह्याच्या बॅग्सना स्ट्रॅप्स नाही, त्याचे ते नॉर्मल सॅक आहे हे बघा। बघू आता कसं काय होतं। सो गाईस, असं काही आम्ही जुगाड करून ह्याच्या 2 बॅग्स आहेत सॅक्स, त्या आम्ही बांधल्या तिकडे बॅकपॅक। आणि आता सगळ्यात टफ काम असतं हे, आपल्याला वाटतं सगळ्यात इझी आहे, बट सर्वात टफ काम बॅग बांधणं असतं बाईकवर। सो आता आपण पूर्ण रेडी आहोत, बस आता निघायची देरी आहे। आता फटाफट वरून जाऊन जॅकेट घेऊन येतो, घालून येतो आणि निघतो। तुम्हाला आता डायरेक्ट बाईकवर भेटू। सो गाईस, ऑल सेट आणि आता आपण निघूया। गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय। पहिलं म्हणजे फ्युअल अप पण करायचं आहे, 140ची रेंज दाखवते। ठीक आहे, बघू माटून घ्यायच्या आपल्या पेट्रोल पंपवर करू। चलो गाईस, फुल तर केलं टँक आणि 995 मध्ये फुल झालाय। आता हे अपडेट व्हायला टाइम लागेल। आता वाजले सकाळचे 8:45 आणि सूर्यदादा पण आले आहेत बाहेर ऑलमोस्ट, हे बघा। पण ढग का असं, वातावरण का असं झालंय, कधी कधी मला वातावरण घाबरवतं, मध्येच सावली येते मध्येच ऊन येतं। बघू आता पुढे काय मिळतंय। आणि आता आपण पोहोचले आहोत चुनाभट्टीला। भाई मी तर आज असली खुशी आहे ना मला, की मी आपल्या गावी चाललो आहे। मला खूप भारी वाटतंय, म्हणजे कोणाला नसते गावी बाईकने जाणं, कोणाला आवडत नाही। सर्वांचं ड्रीम असतं बाईकने आपल्या स्वतःच्या गावी जाणं। म्हणजे तुम्हाला सांगू ना गाईज, जे गाडीने जातात, गाडीने जाण्याची एक वेगळी मजा आहे, ट्रेनने जायची एक वेगळी मजा आहे, बसने पण जायची एक वेगळी मजा आहे, पण बाईकची मजा कोणाशी कम्पेअर करूच नाही शकत आपण। सो गाईज, आता इथून आपण वरून जाऊया, म्हणजे आपण पोहोचणार मानपूर साईडला, चेंबूर साईडला, सॉरी मानपूर नाही। आणि जर सरळ गेलो तर ठाणे साईड। छत्रपती शिवाजी महाराज की जय। दैवात आपल्याला ना तर इथे चालवायला मजा नाही, जसं हायवे लागणार ना तेव्हा जो फील येणार ना आपल्याला कोकणात जायचा, तो वेगळाच असणार। आता कसं आहे, ट्रॅफिकमध्ये जरा इकडे तिकडे हळूहळू, त्यात हे खड्डे, त्यात जे लोक मध्ये मध्ये येणार चालत चुलत, काय बोलणार आता त्यांना। सो मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत वाशीच्या ब्रिजवर। आता पुढेच आपला येणारा वाशीचा टोल आणि त्याच्या पुढे थोडा वेळ थांबेन, कारण ओमकारला ग्लव्ज नीट होत नाही आहेत, त्याची ग्रीप इकडची गेलेले असल्यामुळे ती ग्रीप नीट मिळत नाही आहे। तो म्हणून बघू आता टोलच्या पुढे थोडा थांबतो, त्याचे ग्लव्ज काढले ठेवले की मग आपण परत निघू। बाकी यार सकाळी काय मस्त वाटतं ना, 9 वाजल्यात सकाळचे। आता नाश्ता करायला कुठे आपण थांबणार हे पण अजून काही ठरवलं नाही आहे। गोवा स्ट्रेट आपल्याला गोव्यालाच जायचं आहे, म्हणजे गोव्याला नाही, कणकवलीला। सो गाईज, आता आपण ऑलमोस्ट कळंबोलीला पोहोचलो, ऑलमोस्ट काय कळंबोलीला पोहोचलो आहे। आणि काय करतोय रे हा भाई, डेंजर लोक आहेत यार खरोखर। आणि वरून हा इथे जातो आपला एक्सप्रेसवे यशवंतराव चव्हाण। बाईक्स अलाउड नाही आहेत ना म्हणून, नाही तर पुण्याला जायला लगेच पोचलो असते बाईकवाले। तर मित्रांनो, आता आपण कनेक्ट झालो आहोत। कुठे चाललंय, मुंबई गोवा ओल्ड हायवे। तो गाईज, मी तुम्हाला अपडेट देत जाईन की कुठपर्यंत रोड चांगला आहे आणि कुठपर्यंत नाही। मला तरी वाटतं ना, इथून आपलं माणगावच्या अलीकडे थोडं चांगला रोड आहे, आणि नंतर माणगावपासून थोडं त्या साईडला संगमेश्वरपर्यंत किंवा त्याच्या अगोदरपर्यंत, नाही संगमेश्वर ना, चिपळूण ना, हां चिपळूणपर्यंत थोडं खराब आहे। सावर्डे चिपळूणपर्यंत थोडा खराब रोड आहे। मी आता बघू, आता आज आपण जातोय तर आपल्याला समजेलच कितीपर्यंत काम झालंय। होय 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 मित्रांनो, हे बघा हिरवळ दिसायला सुरुवात, आणि तिथे दिसत आहे कर्नाळा बर्ड सँक्च्युरी। मस्त वाटतंय एकदम, असं ना हिरवं हिरवं मस्त वाटतं, असं समोर असा वॉलपेपर लावल्यासारखं। हीच तर मजा आहे कोकणात जाताना हे सगळं बघण्याची।
आणि स्पेशली ओल्ड गोवा हायवेनी गाईज. हे बघा काय दिसतंय ना, का मस्त वाटतं यार, जबरदस्त. लास्ट टाइम पण आय गेस मी हे दाखवलेलं तुम्हाला सीन, तेव्हा तर असा पूर्ण फॉग वगैरे होता इकडे, मस्त वाटत होतं. तिकडे एक मंदिर पण आहे छोटंसं, गोप्रोमध्ये तर दिसणार ना, बट खूप भारी वाटतंय. आणि आता आपण नाश्ता करायला पण थांबणार आहोत, 9:45 झाले आहेत. काय चेकिंग चेकिंग. सो गाईज कसलंच मोकळं मैदान आहे इकडे. मला तरी वाटतं 100% इकडे शेती होत असणार. हां ते बघा चौकोन चौकोन बनवलं ना, शेती होणार इकडे. आणि आता शेतीचे दिवस पण जवळ आलेच आहेत, पावसाळा जवळ आला आहे. पावसाळ्यात कोकण म्हणजे एक स्वर्ग असतो, स्वर्ग. एकदम हिरवगार सुख असतं एकदम मस्त. मस्त रस्ता गेला ना असा खाली, एकदम मस्त वाटतंय. लाईक झॅक. ही बोट, ही बघ समोर बोट. अरे काय भारी वाटते रे. सो गाईज आलं आता आपण नाश्ता करू इकडे पाटील रेस्टॉरंट. गाडी सावलीत लावूया यार, पण ठीक आहे डोळ्यासमोर असली पाहिजे. सो आता जाऊया आतमध्ये आणि नाश्ता करूया मस्त पोट भरून. सो गाईज आता आम्ही थांबलो नाश्ता करायला आणि आता सकाळचे वाजले आहेत 10:15 आणि आम्ही दररोजप्रमाणे असं मागवलं आहे उपमा, कारण तोच एक मला बेस्ट वाटतो ट्रॅव्हलिंगमध्ये नाश्ता करायला. किंवा मग इडली वगैरे काय असेल, पण त्यांच्याकडे इडली वगैरे नव्हता म्हणून मग उपमाच मागवला. सो आता बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचतो. 10-10:15 तर इथेच झालेत आम्हाला. रात्री किती वाजणार आम्हाला पोहोचायला काय माहिती. तो गाईज आता आपला उपमा आणि कोल्ड कॉफी इकडे आलेली आहे. सो आता फटाफट पिऊया. भाई तुला भूक नाही लागली आहे काय? मग खा ना, कशाला फोन सारखा बघत असतो. भाई आहे ना, कंटिन्युअसली नुसता फोन चालत असतो. नुसता इंस्टाग्राम म्हणजे काय बघतो त्याचं त्यालाच माहीत. मला तरी वाटतं इंस्टाग्राम संपत असेल त्याचं फीड, पण तरी पण तो तेच बघत असतो, स्क्रोल करत असतो नुसतं. कसं आहे, चांगलं आहे. आता फटाफट खाव्या. भूक लागली दोघांना पण, खूप टाईम लागला. बनवत होते ते स्पेशली गरम म्हणून टाईम लागला. मग आता खातो मस्त. आपला फूड ब्लॉगर आता बाहेर येणार, आपण टेस्ट करूया कसं आहे ते. तो काय त्याचा टेस्ट करूया. मस्त गरम गरम आहे. चांगली टेस्ट आहे, बट कोल्ड कॉफी कोल्ड नाही आहे. बघू त्यांना सांगतो बर्फ टाकायला. सो गाईज डन विथ द ब्रेकफास्ट. आणि आता बॅग पण थोडी लूज झालेली, इथे तिथे हलत होती, तिला पण टाईट केलं आहे. आता फटाफट निघूया आणि थोडा आता स्पीडअप करावं लागणार, कारण खूप लेट चाललो आहे. कारण आता वाजले पण आहेत, खूप वाजून गेलेत. 10:50 झालेत, ऑलमोस्ट 11 वाजलेत. आता असं तर आम्ही पेनच्या पण अगोदर आहे. आता जस्ट पेन येईल थोडा पुढे. आता किती वाजतील घरी जायला काय माहीत. सो गाईज आता अलिबाग येईल, पण आजच्या दिवसात ना मला काय माहीत नाही, दुसऱ्यांदा आज गोप्रो हँग झाला. ते आता त्यासाठीच थांबलेलो आणि नीट केला, पहिला प्रॉपर केला आणि आता निघालो आहे. कारण मला जे व्ह्यूज दाखवायचे होते ना ते दिसलेच नाही. मी दाखवेपर्यंत गोप्रो हँग चालूच होत नव्हता. सगळे अलिबागला चालले आहेत. हो तोच बोलतो आहे. बघा इथून गाईज, इथून खालून गेलो की अलिबागला जायला रोड आहे. गाईज हे दृश्य बघा, ते झाडं नारळाची झाडं जेव्हा दिसतात ना तेव्हा तर अजून मस्त वाटतं. आणि मी विचार करतो ना जास्त कुठे फिरायचं ना यावेळेस, म्हणजे ते जे आपलं हे असं ना काय म्हणतात त्याला, टुरिस्ट प्लेसेस जसं की बीच वगैरे, ते जास्त नाही फिरायचं. फक्त एकदा गोव्याला गेलो तर जाणार, नाहीतर मग असं आपलं गावात एक्सप्लोर करणार. गावातच एवढं एक्सप्लोर करण्यासारखं आहे ना, खरं सांगतोय. कुठे असं बीचवर जायची गरजच नाही. हे बघा ना, हाय 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 काय दिसतंय यार, क्लास. आणि वरती ती ढगं पण बघा, जबरदस्त. हे बघा तुम्हाला ना पेन अलिबागपर्यंत एवढे मस्त रोड मिळणार, एवढे मस्त. आता पुढचे बघू आपण कसे मिळतात आपल्याला. आणि बाजूला तिकडे रेल्वेचा ट्रॅक पण आहे. हे बघा अजून इथे काम चालूच आहे. जस्ट अलिबाग सोडलं आणि थोडं पुढे आलो, हे ब्रिजचं काम आता चालू आहे. म्हणजे कित्येक दिवस, महिने, वर्ष झाले असतील मी एवढंच बघतोय. हां कधी कंप्लीट होईल देव जाणे. हे बघा किती अर्धवट काम आहे बघा. पण मी तुम्हाला सांगतो गाईज, ज्या दिवशी हे काम पूर्ण कंप्लीट होईल ना, मुंबई गोवा, एवढी मजा येणार आहे ना गावी जायला, सुपर मजा येणार आहे. अजून तर तो रोड ब्लॉकवाला रस्ता यायचा बाकी आहे, तो वेववाला आहे ना तो. आणि असा स्पीड ब्रेकर. मित्रांनो हे बघा काय दिसतंय यार, सारखं मी तुम्हाला बोलतोय काय दिसतंय, बट काय बोलू आता, मजा येते गाईज. ते डोंगर बघा का मस्त वाटतात ना, सुंदर.
इकडे ना सावली पण आली अशी डोंगराची ढगांची, खूप मस्त वाटतं असं. सगळीकडे ऊन आणि त्यात तेवढ्याच भागात सावली. आय डोंट नो गोप्रोमध्ये दिसलं असेल की नाही, बट मस्त वाटत होतं ते बघायला. कोण आहे रे बाबा? हे बापरे, MT-15 सिंगल सिलेंडर विथ एक्झॉस्ट. बापरे, बाईक मस्त आहे बट एक्झॉस्ट नाही पाहिजे होता. बाकी ठीक आहे, आता काय बोलणार, ज्याची ज्याची मर्जी. ई आई ग, कर्कशचा आवाज येतोय इकडे ना. थोडेफार आता मला 2-4 डायव्हर्जन्स दिसलेत, सो मी तुम्हाला ते पण सांगायचं म्हणून सांगतो आहे की डायव्हर्जन्स पण आहे तिकडे, बट अलिबागच्या नंतरचं जे काय आहे ते. आणि बघा हे असे पण रोड्स दिसतील. मी तुम्हाला अपडेट देतो आहे कारण जर तुम्ही पण प्लॅन करत असाल इकडे येण्याचा, म्हणून मी तुम्हाला अपडेट देतो आहे, बाकी काय ना. आई 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 आई, हे आता तुम्हाला असं दिसतंय सगळं माती माती दिसतंय सगळं, पण जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा तुम्हाला इकडे पूर्ण हिरवीगार चादर दिसणार. होय होय होय, समोर बघा काय दिसतं ना, असं मोकळं मोकळं एकदम भारी वाटतं यार बघायला. असं वाटतं ना असं बघतच राहावं. इंदापूर स्ट्रेट, कर्नाली लेफ्ट. खड्डा बघा, हे बघा हे जे बोलतो मध्ये मध्ये रोड खराब आहेत ते. हे मंदिर बघा गाईस, का मस्त वाटतं ना, एकदम कलरफुल कळस केलं आहे वरती. हा हा मस्तच. आणि अशा प्रकारे आपले 15,500 किलोमीटर झालेत. मस्त 15,500 किलोमीटर चालली आहे एका वर्षात. म्हणजे 22 जानेवारीला मागच्या वर्षी गाडी घेतलेली, आता मे महिना चालू आहे. 1 वर्ष 4-5 महिने. हे बाई हे काय घेऊन चाललेत? अच्छा प्लास्टिक आहे. मला वाटलं असं कोणाला वाकडं धरलं आहे. ओ भाई, इलेक्ट्रिक क्रेटा, ही शपथ कशी वाटते ना इलेक्ट्रिक, आवाजच नाही. सो गाईज आपला रोड आला, वेवी रोड आला, वेव्सवाला, म्हणजे असा वर खाली वर खाली. हे बघा, ओ बाप रे बाप, हा रोड कधी होणार काय माहीत. मागच्या 1-1.5 वर्षापासून मी असाच बघतोय. मित्रांनो, ह्यांच्यापासून एक सावध राहायचं. हे जे असे मध्ये मध्ये येतात ना क्रॉस करायला, लिटरली काय काय लोक ना असे राईट लेफ्ट बघत नाही, सरळ क्रॉस करतात. होय 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 गाईज, हे बघा समोर. हा हा, सुंदर काय दिसतंय ना मस्त. झाडं बघ कशी वर वर आहेत, मस्त वाटतं बघायला, पण एकदम छान वाटतं. हे बघा ना, हेच तर पाहिजे असतं ना, दोन्ही साईडला असे झाडं डोंगर आणि मधून रस्ता. आपला जो जुना रस्ता होता ना तसाच पाहिजे होता, म्हणजे हे सगळं डेव्हलपमेंट होण्याच्या अगोदरचा जो रस्ता होता ना तो. सो गाईज कुठेतरी पोचलो आहोत आपण. जरा नाव वगैरे काय, कुठे पोचलो? मानगाव तरी नाही वाटत, काय माहिती. इंदापूर नाही तर मग मानगाव, दोघांपैकी एक. कुठे आलो रे? त्यांना विचार काकांना. काका आहे काय काका? सो गाईज आम्ही एवढा वेळ नाश्ता केला की बोट इथपर्यंत येऊन पोचली. आता आम्ही कोलाडला आलो, कोलाड. गाईज इथे ट्रॅफिक बघा कसलं आहे, आणि आम्ही या बसच्या मागे मागे आणि पुढे 2-4 गाड्या त्यांच्या मागे मागे रॉंग वेने चाललो. बापरे काय ट्रॅफिक एवढं, बापरे गाईज ट्रॅफिक बघा अजून पण आहे, एवढी मोठी लाईन. बरं झालं राईटने टाकलं. सो गाईज आता आपण इंदापूर माणगाव इथे आलो आहोत, आणि काय ट्रॅफिक आहे इकडे, दरवेळेस ट्रॅफिक असतं. बापरे कसलंच खतरनाक ट्रॅफिक होतं, मागच्या मागे लाईनच होती पूर्ण मोठी. सो गाईज आता आम्ही एक ब्रेक घेतला आहे लोणेरेला पोचलो आहे, आणि आमच्या बाईक्स इकडे आम्ही अशा लावल्या आहेत, आणि एक पाण्याचा ब्रेक घेतला आहे कारण भाई साहब इकडे ऊन एवढं खतरनाक आहे ना काय सांगू तुम्हाला. सो म्हणून थांबलो आता, थोडंसं पाणी वगैरे पिऊन रिफ्रेश होऊ आणि मग परत निघू. मस्त वाटलं जरा पाणी पण. भाई पाणी पण कसं वाटलं? एकदम बेस्ट आहे ना, खतरनाक. एवढं एक्झॉस्ट होत होतं ना उन्हात, म्हणून मग आता थोडं पाणी करा ना, थोडं चांगलं वाटलं. ट्रॅफिक खूप होतं. हां ट्रॅफिक तर खूप होतं. मानगाव इंदापूरपासून ते थोडं पुढपर्यंत ट्रॅफिक होतं. आता आम्ही कुठे लोणेरेमध्ये बघू. आता निघतो पटापट, 1 वाजला आहे. आता बघू 2, 2:30, 3 पर्यंत जेवायला थांबू चिपळून, किंवा मग कुठेतरी बघू पुढे. चला निघूया आता. आता थांबलो, पाणी वाणी पियालो, रिफ्रेश झालो, आणि गोप्रोची बॅटरी पण चेंज केली. स्विच ऑफ झालेला गोप्रो, आणि आता परत निघालो आहे टुवर्ड्स सिंधुदुर्ग. ऑल्टोवाले दादा काय झालं, एवढे स्लो का चालवत आहेत? शिकतायत काय? वॉट नजारा, हे बघा मस्त वाटतं ना, एकदम खतरनाक. रोडचे अपडेट द्यायचे म्हणजे गाईज काही ठिकाणी काम झालंय, काही ठिकाणी नाही झालंय.
बघा आता लोणेरेच्या पुढे थोडा चांगला रोड आहे. अशा रोडवर चालवायला मजा येते. भाई रोड बंद आहे काय? तिकडून टाकायला पाहिजे होता काय? डायव्हर्जन आहे का? कुठे जायचं आहे? राईट लेफ्ट? लेफ्टला जायचं आहे. हे मला असं वाटतं राईटला जायचं होतं. ते पण तिकडे गाड्या चालल्यात. अरे नाही दिसल्या, आत्ता दिसल्या मला त्या गाड्या. भाई साहब तो गावात गेला असणार. चुकामुक होत्या गाईज. हे बघा इकडे लक्ष ठेवा फक्त लोणेरेच्या पुढे, की थोडे रस्ते छोटे मोठे होते, डायव्हर्जन्स येत आहेत. सो थोडं अलर्ट राहूनच गाडी चालवा. आणि तो बंगला काय मस्त आहे ना तिकडचा, तो का दिसतोय गाईज? हां काय वाटतो आहे, मस्त बांधला आहे. त्याच्या बाजूचं ते कौलारू घर पण मस्त आहे. रत्नागिरी 187, पणजी 390, चिपळूण 99 आहे अजून इकडून. काय रोड आहे ना गाईज. हे बघा ना समोर काय दिसतंय ना, एकदम असा ओपन रोड आणि बाजूला मस्त व्ह्यू दिसतोय. वा कोकण 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 हे स्वर्ग आहे, हे खरं आहे. तुम्ही उन्हाळ्यात या, थंडीत या, पावसात या. चिपळूण 97, आंबेत येईल, आंबेत लेफ्टला. हे बघा महाड आणि रायगड किल्ला. आपल्या महाराजांच्या पायथ्याशी आलो आहे आपण इकडे. होय होय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त आहे ना, पॉझिटिव्ह अशी पॉझिटिव्ह वाईब अशी फिलिंग आली मस्त. हे एक चांगलं केलं की इकडे लोकांना क्रॉस करायला हे ठेवलं आहे काय वॉक, पण लोक वापरत तरी असेल काय गाईज. हा ब्रिज काय दिसतोय ना असा मस्त एकदम, आणि समोर व्ह्यू मस्त वाटतं. मी तुम्हाला सारखं बोलतोय की व्ह्यू बघा, बट गाईज खरोखर यार मस्त आहे. बोर आलं बोर. रत्नागिरी 165. हवा आई शपथ. वा वा दादा वा वा वा. भाई साहब या हेच कारण असतं ॲक्सिडेंट होण्याचे. लोकांना कळत कसं ना मला तेच समजत नाही. हे तर नॉर्मल लोकल्स असतात, बट काय बोलणार आता. गाईज लेफ्टला व्ह्यू बघा, व्ह्यू हे बघा. निशब्द आहे मी, निशब्द. पोलादपूरला आलो आपण, पोलादपूर. बघा महाबळेश्वर, पोलादपूर लेफ्ट, रत्नागिरी स्ट्रेट. ओके. नवीन रोड केलेला दिसतोय हा. तर डांबराचा असा मस्त सुगंध येतोय. मला असं वाटतं आपण कशाडी बोगद्याजवळ पोहोचलो आहे. जवळ आहे पण माहीत नाही मला का. टनल अहेड. आणि आता आपण पोहोचलो आहोत कशेडी बोगद्याजवळ. आ गया कशेडी बोगदा आ गया. आई शपथ. आता अंधारात तो ब्लॅक वायझर लावला आहे, पण हालत खराब होणार आहे आता. होय. काय बनवलं आहे ना मस्त डिझाईन बघा. आमच्या गावात फुल आंधळा झालेलो मी, आंधळा. पाणी आहे इकडे. हे आंघोळ यार अजून पूर्ण झालं नाही वाटतं काम. आहे बघा इकडे अजून पूर्ण लेप लावायचा बाकी आहे. कधी होणार काय माहीत. नुसतं पाणी टपकत असतं वरून, टाप पाऊस आल्यासारखा. खेडला पोचलो. खेड, दापोली राईट, आंबोली लेफ्ट, पंजिम स्ट्रेट. मंदिर बघ असलाच मधल्यामध्ये काळकाई मंदिर, काळकाई. खेड रेल्वे स्टेशन आहे राईटला इथून. हे बघा हे सगळे स्टेशनवरच चालले वाटतं. होय हे बघा आता खेडमध्ये आता थोडासा असा रस्ता मिळाला आहे, आणि आता परत सुसाट रस्ता मिळाला पुढे. मला असं वाटतं ना आता डायरेक्ट चिपळूणमध्ये खराब रस्ता मिळेल. चिपळूण नाही तर मग संगमेश्वरला. हां भोसते घाट आहे ना, भोसते घाट आहे ना. हां पाटीलवाडी भोसते घाट. येस. आता आपण पोचलो आहोत भोसते घाटात. गाईज तुम्हाला एक सांगतो मी की जे तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल चांगली गोष्ट आहे, तर जे मजा स्वतःच्या डोळ्यांनी बघण्यात आहे ना कोकण, तसं व्हिडिओ थ्रू बघण्यात नाही. मला माहिती आहे कोणाकोणाचं काही असणार की मग जाता येत नाही किंवा काय असं, बट मी तुम्हाला सांगतो आहे. बाकी तर आम्ही आहोतच तुम्हाला घर बसल्या व्हिडिओ दाखवायला. तर सो प्लीज जरा सबस्क्राईब पण करा. केमिकल कंपनी वाटते ना इकडे. अर्धी इकडची तोडली आहे. हां तरीच म्हणतो केमिकल कंपनी. आणि वास कसा ना आला यात. तो गाईज इथे वरती आहे ना परशुराम मंदिर आहे. ते बघा धनुष्यबाण पण दिसतं मस्त. आणि राईटला व्ह्यू बघा. आय डोंट नो गोप्रोमध्ये दिसेल की नाही, बट सुंदर असा व्ह्यू आहे इकडे. सुपर्ब. हां क्लास यार. आपण आता परशुराम घाटात आहोत. रत्नागिरी 143, लांजा 153. होय समोर बघा गाईस अप्रतिम असं दृश्य दिसतंय. हां
आणि हे घर पण बघा इकडे कौलारू बंद आहे बट मस्त वाटतंय. हो इकडे धबधबा असणार नक्कीच 100%. गाईज आम्ही मगापासून आहे ना 4 ते 5 पेट्रोल पंप बघितले. एका पण पेट्रोल पंपवर पॉवर पेट्रोल नाही. गाईज ये ना इथे आता आम्ही आता वैशिष्ट्य नदीच्या वर आहोत आणि याच नदीला एक टाईमला पूर आलेला. पूर्ण पाणी या पुलाच्या वरून गेलेलं. अर्ध्याहून जास्त चिपळूण पाण्यात होतं. आता आपण चिपळूणात आलो. जेवायचं पण बघूया आणि पेट्रोलचं पण बघूया. चिपळूण नगरी सहकारी. काका इकडे पेट्रोल पंप कुठे आहे? पेट्रोल पंप कुठे इकडे? आणि कणकवलीला जायला पण सरळच आहे ना? ओके थँक्यू धन्यवाद. गाईज बघितलं आपण एवढे उन्हात फिरतो तर आपली एवढी हालत होते बिचारे. धाव देतात काय बोलू. दिवसभर असे उन्हात उभे राहतात. ठीक आहे काही असतात जे आपली वाट लावतात बट किती मेहनत करतात ते लोक. म्हणजे आपण पण समजायला पाहिजे. हे बघ पेट्रोल पंप यार लिटरली त्यांचा असा घाम बीम असा पूर्ण येत होता. कसं तरी वाटलं यार. वातावरण कसं झालं एकदम बळबट. चिपळूणात आलो असं वाटत पण नाही ना एवढं सगळं काम चालू आहे असल्यामुळे. हां भूक तर लागली आता मला खूप. जेवायचं बघू. ओमकार बोलतोय सावर्ड्यात जेवायचं. तर आता बघू कुठे जेवतोय आम्ही समजेल तुम्हाला. हो बघा समोर काय दृश्य आहेत ना. आणि ढग बघा पूर्ण काळोख केलं आहे. काय संकेत आहेत काय माहीत बट निसर्ग खूप सुंदर वाटतं. सगळेच ओमकार येईपर्यंत इकडे थांबलेलो. हे बघा काय नजारे आहेत जबरदस्त यार. आणि हा आला आणि आम्ही निघालो. बट नजारे तर इकडे जेवढे दाखवेन तेवढे कमीच आहेत. बघू अजून सावर्डे 3 किलोमीटर आहे तर आता कुठेतरी सावर्ड्यातच जेवायला बसू. आता जो चांगला हॉटेल दिसेल तिकडे बसणार. कारण भूक तर खूप लागली आहे आणि गोप्रोची बॅटरी पण आता डेड होणार आहे. म्हणजे दुसरी बॅटरी माझी डेड होणार. सो आता डायरेक्ट जिकडे जेवायला थांबणार तिथेच भेटू. गाईस चिपळूणच्या पुढचे रस्ते बघा. अजून तरी आम्ही जेवायला थांबलो नाही आहे बट मी स्पेशली रस्ते दाखवायला तुम्हाला कॅमेरा चालू केला आहे. बॅटरी डेड असून पण सुंदर रस्ते आहेत असे एकदम सपाट. हे बघा गाईस रस्ते बघा. आता याच्या पुढे चिपळूणला थोडे खराब मिळतील तेही तुम्हाला दाखवेन. पण आता हे बघा काय मस्त आहेत ना हे असे रोड्स प्लस हे व्ह्यू. हो हे बघा काय खतरनाक व्ह्यू आहेत ना हे बघा. वा गाईस संगमेश्वरला पोचलो पण अजून काही आमचं जेवणाचा पत्ता नाही आणि पेट्रोल पंपचा पण काय पत्ता नाही. हे बघा गाईस बोललेलो ना संगमेश्वरला रस्ता खराब. हे बघा एवढे पूर्ण असे डायव्हर्जन. अजून ब्रिजचं काय काम पण नाही झालं गाईस. बघा हे बघा केवढा खराब रस्ता आहे. दगडी खड्डे हे बघा. आणि हा डंपरवाला एक डोकं फिरवतोय. पुढे जायला चान्स हा मिळाला नशीब. हे रे तो काय आता संगमेश्वरात जेवायला थांबलो आहे आणि इकडे आपल्या गाड्या लावल्यात अशा. आणि हे असं एक हॉटेल आहे गणेश कृपा नावाचं. सो इथे आम्ही वरती बसलो आहे जेवायला. सो आता फटाफट जेवायला जाऊया कारण गाड्या तर पाक केलं. फक्त जे मेंडेटरी सामान होतं याच्यातलं घ्यायचं ते घेतलं आणि बॅग अशाच ठेवल्यात. रिस्क तर नाही बट ठीक आहे फटाफट जेवूया. भूक लागली खूप. घरी पोचायचं पण आपल्याला लवकर. आपलं जेवण रेडी आहे इथे. आणि हा बघा थांबलाच ना माझ्यासाठी डायरेक्ट चालू झाला जेवायला. आणि व्हेज थाळी मागवली आहे. काय मस्त दिसते ना. भात चपाती खूप साऱ्या भाज्या आणि मोदकसुद्धा आहे. खोबऱ्याचा ना खोबऱ्याचा मोदक स्पेशल आहे. काय बोलतो स्पेशल आहे. ठीक आहे खाऊन बघूया कसं. व्हेज 2 घास खाल्ले. एवढे सुपर्ब आहेत ना मजा आली खायला. म्हणजे मन तृप्त झालं असं. एवढ्या वेळानंतर जेवतो मी. सकाळी किती वाजता नाश्ता केलेला आपण 9 साडेनऊला नाश्ता केलेला आणि आता डायरेक्ट जेवतो आहे 4 वाजता. खूप भूक लागलेली खतरनाक. सुपर्ब आहे जेवण मस्त. व्हेज नॉनव्हेज दोन्ही भेटतं सगळं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही. चिकन बिकन मच्छी बिच्छी सगळं मस्त. पण टेस्ट पण चांगलं आहे आणि खूप गर्दी आहे. म्हणजे पॉप्युलर आहे. खूप गर्दी आहे. आम्हाला पार्क करायला जागा नव्हती बाईक. बघू आता जेवतो. खूप भूक लागली आहे. काहीच आता मस्त जेवलो आहे पोट भरून. आता फक्त आपल्या गाडीचं पोट भरायचं आहे. म्हणजेच की आपल्याला पेट्रोल शोधायचं आहे पॉवर पेट्रोल. तर इकडे पुढे हातखांब्याला एक पेट्रोल पंप आहे. तो आता म्हणजे त्यांना विचारलं तर ते बोलले आहे करून. तर आता बघू तिकडे जर मिळालं तर तिथे भरायला चांगलं वेल अँड गुड. कारण एनी हाव आपल्याला पेट्रोल तर आता भरायचंच आहे गाडीसाठी. तो मग तिकडून मग नॉनस्टॉप घरीच जाणार. आता पण नॉनस्टॉपच आहे. फक्त एक पेट्रोल ब्रेक घ्यायचा आहे बस मग घरी. तर आता पण तुम्हाला बाईकवर भेटतो. घरीच आहे बघा मस्त वाटतं ना. आणि इथे खाली आहे ना नदी आहे. नदी सुपर्ब वाटतं ना पण लोकेशन. ती बघा नदी दिसली हलकीशी अशी दिसेल बघ. ती बघा समोर. ही बघा हो सुकली आटली आहे नदी थोडी. हे बघा काहीच तुम्हाला बोललो ना संगमेश्वरच्या पुढे रस्ता थोडा खराब आहे. हे असं आहे.
थोडाच आहे म्हणजे पॅच आहे, जास्त असं कंटिन्युअस नाही. हे बघा थोडा चांगला आला, थोडा परत खाण्याचा पॅच. केवढा खराब रस्ता आहे बघा. बापरे, एका साईडचं अजून काम चालू आहे, पण ही साईड पण काय चांगली नाही, खराबच आहे. पण हा रस्ता कधी बनवणार? आपण 1-1.5 वर्षापासून असाच बघतो हा रस्ता इकडचा. मला तरी वाटतं हा एक दगड पण हल्ला नसेल इकडून, असाच आहे. गाईचा रोड बघा ना, असा कसा एकदम कर्व आहे आणि पुढे अशी झाडं बिडं, काय सुंदर दिसतंय ना असं एकदम. आणि तिकडे मध्येच एक घर आहे, एकदम भारी वाटतंय बघा. सरळ कसा असा रस्ता दिसतोय मस्तपैकी. गाईज आता हातखांबा येईल तरी पण रस्ता असा काय एवढा काही खास नाही आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलेलं, संगमेश्वर नंतर रोड चांगला नाही आहे. तो आय गेस पाली येईल आता पुढे, मग पालीपर्यंत रोड चांगला नाही आहे. पालीच्या नंतर एकदम सुसाट आहे. मरतात बघ कसे. बापरे, ह्याला कसली घाई आहे रे. इथून राईट मारून गणपतीपुळे आहे ना. काय आलं, पाली शाखा, पाली आलं पाली. इथे ना एक जागा आहे जिथे मी हर टाइम कन्फ्यूज होतो, बट या वेळेला नाही होणार फॉर शुअर. इथून आता आपल्याला सिंधुदुर्गला जायचं आहे. इकडे राईटला हां, लेफ्टला जाशील तर कोल्हापूर. हे बाय हे बोर्ड आहे ना, हे लपवून टाकतात हे लोक रिक्षावाले, तर लोकांना कसं कळणार. सो गाईज जसं लांजा येईल ना तसं एकदम मक्खन रोड चालू होतो, तो डायरेक्ट गोवापर्यंत. मग सो गाईज आता 6:12 झालेत आणि आपण लांजात पोचलो आहोत. म्हणजे ऑलरेडी खूप लेट आहोत, स्लो आलो. ठीक आहे, म्हणजे 8 वाजता निघून ठीक आहे, 6 वाजता लांजात परफेक्ट आहे. बट ह्याच्याहून अगोदर पोचायला पाहिजे होता, बट ठीक आहे. आपल्यासोबत एक स्लो रायडर आहे ना, बट ठीक आहे, काय बोलू नाही शकत. सो गाईज आता राजापूर येईल आणि हा व्ह्यू दिसला असा म्हणून थांबलेलो. सुपर वाटत होता व्ह्यू. हा बघा, क्लास. होय होय, तिथे सुंदर वाटत नाही बघा सनसेट. कणकवली 75. भाई काय आहे, डायव्हर्जन आहे की नाकाबंदी आहे? काही हो शिट, ॲक्सिडेंट फक. आत्ताच झालं वाटतं, नुकतंच. सो गाईज आता आम्ही राजापूर सोडलं आहे. राजापूरच्या थोडं अलीकडे आम्ही थांबलो आहे. एक हॉटेल आहे, गोकुळ हॉटेल करून आहे. तर आम्ही इकडे कॉफी प्यायला थांबलो आणि हे आपण आपल्या बाईक्स अशा इकडे पार्क केल्यात आणि इथे वर जाऊन बसलो आहे. बघा इथे सगळे हेल्मेट्स वगैरे ठेवले आहेत. सो आता जाऊया कॉफी पिऊया, कारण खूप जास्त तहान लागली, एनर्जीची गरज होती. जाऊया पहिलं कॉफी पिऊ, मला खूप एनर्जीची गरज आहे. सो गाईज इथे आता आपली कॉफी आली आहे आणि आपण आता पिणार आहे मस्त. कशी पियाला तू? हां मस्त, जबरदस्त बनवली आई, जबरदस्त कॉफी बनवली, मस्त मजा आली. पिऊन बघ ब्रो, मस्त आहे ना, चांगली बनवली, सुपर. सो गाईज इथून आता अजून 32 किलोमीटर्स दाखवत आहे, म्हणजे 44 मिनिट्स दाखवत आहे घरी पोचायला. सो 32 किलोमीटर्स म्हणजे आता काहीच नाही, अर्ध्या तासात तरी आम्ही पोचू. 44 मिनिट्स जरी दाखवले तरी अर्ध्या तासात पोचू आम्ही. बघू आता इथून कधी निघतो आहे त्याच्यावर डिपेंड करतं. आणि ऑलमोस्ट अंधार तर पूर्ण झालेला आहे, बट आता आपल्याला काय टेन्शन नाही, आपल्याकडे लाईट्स आहेत HJG. पण मी आता मोटो ब्लॉग करू शकणार नाही, कारण माझ्या दोन्ही जे बॅटरीज आहेत गोप्रोच्या त्या डेड झालेल्या आहेत. सो मी असाच लावून ठेवला आहे, चार्ज पण नाही केला मी, कारण कायच पोहोचणं आता अर्ध्या तासात, तर काय चार्ज करणार ना. सो आता डायरेक्ट तुम्हाला घरीच भेटतो. सो गाईज आता घरी आलो आणि आता वाजले किती ओम्या? सो आता 8:30 झाले आहेत आणि आता बसलो आहे मस्तपैकी आणि आपल्या बाईक्स इकडे पार्क केल्या आहेत. अजूनपर्यंत आम्ही बॅग पण नाही काढली आहे, बघा बॅग पण नाही काढली आहे. सो आता बघू, फ्रेश होईन, आंघोळ वगैरे करेन आणि मग थोडा आराम करणार, कारण खूप दमाला झाला, एक्झॉस्ट झालो ना एवढं. सो हा व्हिडिओ आता इकडेच एंड करतो. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राईब देखील करा चॅनलला. थँक्यू, चीअर्स.